ओके, आता नेक्स्ट पार्ट आपण या ठिकाणी बघतोय ट्रिग्नोमेट्रीचा 1.1 मधला क्वेश्चन नंबर जो काही 6 आहे त्या 6 मधले पहिले 5 आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहे. तर आपण पुढचा पार्ट बघणार आहे 1.1 मधला क्वेश्चन नंबर 6 मधला 6th वन एक्झाम्पल. ठीक आहे, मग या ठिकाणी आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, प्रूव्ह दॅट किंवा शो दॅट आपल्याला आहे. बघा काय प्रूव्ह करायला सांगितलंय, 1/sec थीटा मायनस tan थीटा इज इक्वल टू sec थीटा प्लस tan थीटा, sec थीटा प्लस tan थीटा. ओके, तर या ठिकाणी चला आपण बघूया. लुक एट हियर, LHS इज इक्वल टू 1/sec थीटा मायनस tan थीटा, sec थीटा मायनस tan थीटा. ओके, विच इज इक्वल टू, आता अशा केस मध्ये काय करायचंय, राईट हँड साइडला जरी तुम्ही बघितलं RHS ला सेम टर्म आहे, टर्म्स त्या ठिकाणी काही चेंज झालेले नाहीये. जर टर्म्स तुम्ही बघितले sec थीटा tan थीटा ओनली साइन इज चेंजिंग. ठीक आहे, हियर इट इज मायनस, हियर इट इज प्लस. तर अशा केस मध्ये लक्षात घ्यायचं, रॅशनलायझेशन करायचंय. काय करायचंय, रॅशनलायझेशन. कसं आपण बघूया. रॅशनलायझिंग डिनॉमिनेटर, rationalizing denominator, okay, which is equal to 1/sec theta minus tan theta into sec theta tan theta sec theta tan theta. Okay, तर आता rationalization means what, you have to change the sign of the second term. सेकंड टर्मची आपल्याला या ठिकाणी साइन चेंज करायची. लाईकवाईज म्हणजे इथे मायनस आहे तर आपल्याला इथे काय लिहायचं, प्लस प्लस. या टर्मनी तुम्हाला मल्टिप्लाय अँड डिवाइड करायचं असतं, मल्टिप्लाय आणि काय करायचं असतं, डिवाइड. ठीक आहे, हे दोन्ही कॅन्सल झाले, हीच टर्म रिमेनिंग राहिली मग आपली. ओके, मग या ठिकाणी बघा काय होणार आहे, विच इज इक्वल टू, आपण नेक्स्ट स्टेप इकडे लिहू, LHS इज इक्वल टू 1 इंटू दिस टर्म sec theta plus tan theta divided by, here it is sec theta minus tan theta, sec theta plus tan theta, a minus b into a plus b, a minus b into a plus b, it will be a square minus b square. Likewise here it is sec square theta minus tan square theta. Okay, now sec theta plus tan theta upon 1, cover up, since 1 plus tan square, since 1 plus tan square theta is equal to sec square theta. So tan square त्या बाजूला गेला, sec square minus tan square remaining part will be 1 to the LHS. So sec square theta minus tan square theta is equal to 1 from this identity. So we can write in the denominator as a 1. Sec theta plus tan theta divided by 1 will be sec theta plus tan theta, which is equal to RHS. LHS is equal to RHS. So it is proved. Okay, write down this. हा एक पार्ट लिहून घ्या, मग नेक्स्ट पार्ट आपण बघूया. ओके, ओके. 1.1 चा जो काही क्वेश्चन नंबर 6 आहे त्याच्यामध्ये टोटल 12 प्रूफ्स आपल्याला आहे. त्यातले मी तुम्हाला होमवर्क साठी 2 देणार आहे, नंबर 7 अँड नंबर 12. हे तुम्हाला होमवर्कला असणार आहे. ठीक आहे, तर नंबर 7 जो आहे इट इज फॉर द होमवर्क. ना फॉर 8 मी ते सॉल्व्ह करून देईल, पण तुम्ही ऍटलीस्ट ट्राय तर करा. नंबर 7 ट्राय करा, नंबर 12 पण ट्राय करा. शेवटी तोपर्यंत आपण मधले बघूयात एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 8. तर एक्झाम्पल नंबर 8 काय आपण बघूया. शो दॅट ऑर प्रूव्ह दॅट काय, sec theta plus tan theta is equal to cos theta upon 1 minus sin theta.
Okay, consider LHS sec theta plus tan theta is equal to. Now in the RHS side तुम्हाला RHS ला काय दिसतंय, कॉस आणि साइन. मग LHS ला सेक आणि टॅन आहे, तर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, वी हॅव टू कन्वर्ट दिस सेक थीटा अँड टॅन थीटा टू द बेसिक फॉर्म्युले. सेक थीटा मीन्स 1 upon cos theta, it is the inverse of the cos theta, and tan theta means sin theta upon cos theta. Okay, in the next LHS is equal to, look at the denominator cos theta, it will be cos theta over here. Numerator will get added 1 plus sin theta, which is equal to. Now this is the coming term from this calculation. Okay, but in the RHS side you need cos theta upon 1 minus sin theta, and you got 1 plus sin theta upon cos theta. You need the cos theta in the numerator for the RHS. So now at this situation RHS तुम्हाला cos theta आणि sin theta मध्येच आहे, आणि आलेली टर्म पण sin आणि cos मध्येच आहे. मगाशी आपल्याला बघा LHS मागच्या एक्झाम्पल मध्ये sec theta tan thetaच होते, आणि RHS पण sec theta tan theta मध्येच होते. आपण लगेच रॅशनलाइज केलं, सिमिलर कंडिशन आलेली आहे. इथं RHS ला cos आणि साइनच आहे, आलेली टर्म sin आणि cos मध्ये. आपण या ठिकाणी रॅशनलाइज करून बघूया काय आन्सर येतं ते. रॅशनलायझेशन साठी दोन टर्म पाहिजे. दोन टर्म कुठे आहे, न्यूमरेटरला. रॅशनलाइजिंग न्यूमरेटर. So here it is, which is equal to 1 plus sin theta upon cos theta into, हे दोन टर्म as it is लिहून घ्यायचे, 1 sin theta, 1 sin theta. Change the sign of the second term. Second term sign is plus. साइन कोणती आहे, प्लस आहे का मायनस आहे, सेकंड टर्मची प्लस आहे. यू हॅव टू चेंज, सो इट विल बी मायनस मायनस, मल्टीप्लाय बाय दिस अँड डिवाइड बाय दिस. व्हेन इट विल गेट कॅन्सल, यू विल गेट द remaining term. So equation is balanced. Okay, which is equal to a plus b into a minus b, a square 1 square minus b square sin square theta upon cos theta into 1 minus sin theta, which is equal to 1 square will be 1 minus sin square will be there. By the property sin square plus cos square is equal to 1. Sin square plus cos square is equal to 1. Sin square is going to the moving to the RHS, it will be minus. So term will be, suppose sin square plus cos square is equal to 1. Sin त्या बाजूला गेले, you will get cos square is equal to 1 minus sin square. So 1 minus sin square is derived from cos square. So the answer is cos square theta upon cos theta into 1 minus sin theta. येते लक्षात. Since sin square theta plus cos square theta is equal to 1, therefore cos square theta is equal to 1 minus sin square theta by identity. Okay, which is equal to cos will get cancelled. One term, numerator is cos square, one cos will get cancelled, remaining cos theta in the numerator, denominator 1 minus sin theta, which is equal to RHS. LHS is equal to RHS, hence proved. Okay, here it is the derivation of sec theta plus tan theta is equal to this. Okay, write down this. Now 9th one, if tan theta plus 1 upon tan theta is equal to 2, show that tan square theta plus 1 upon tan square theta is equal to, I think it's again 2. This is the 9th example. Okay, consider LHS.
tan theta plus 1 upon tan theta और LHS च्या ऐवजी आपण काय म्हणू given, this is given not LHS, is equal to 2. We have to show that this term, in this term you will recognize that here it is the square of the tan, so squaring on both sides, squaring on both sides बघा tan theta plus 1 upon tan theta bracket square is equal to 2 square, both sides are squaring केला, therefore a plus b bracket square, a square plus 2 into a into b plus b square, okay, a square tan square theta 2 into a is tan theta into b 1 upon tan theta plus b square, 1 square will be 1, denominator tan square theta is equal to 2 square will be 4. Tan theta will get cancelled as it is multiplying to each other, so remaining term is, therefore tan square theta plus 2 plus 1 upon tan square theta is equal to 4, therefore tan square theta plus 1 upon tan square theta is equal to 4, minus 2 will be 2, this is the required answer, hence proved. तर इथे proved लिहिलं तरी चालेल, this is proved, okay. This is all about this proof. Write down. After this we are going to see the 10th example, okay. Write down. Okay, now show that tan A upon 1 plus tan square A bracket square plus cot of A upon 1 plus cot square A x bracket square is equal to sin A into cos A. You have to show this. Now consider the LHS. Tan A upon 1 plus tan square A bracket square plus cot A upon 1 plus cot square A bracket square, which is equal to tan A upon 1 plus tan square, it is a sec square by the identity, its bracket square, okay, plus cot of A divided by 1 plus cot square cosec square A, its bracket square, which is equal to tan of A upon sec raised to square 2 raised to 2 means 4 plus cot of A cosec raised to, remember this raised to will be into, raised to will be into. Suppose I am writing the a raised to 3 raised to 2, don't make it a raised to 9, 3 square means 9, it is not like this. A raised to 3 raised to 2 means a raised to 6, 3 into 2, okay, remember this, this is the index rule, okay. After this 2 raised to 2 into 2 will be cosec A square, which is equal to tan means sin by cos, here it is A, so we are writing A. जर या ठिकाणी थीटा असता तर आपण थीटा लिहिला असता. If the angle is B, you have to write B over there. Okay, tan means sin by cos, here it is sin by cos into 1 upon sec, 1 upon sec means cos, here it is raised to 4, so I have to write down raised to 4, plus cot means cos of A upon sin of A into 1 upon cosec means sin raised to 4, here it will be raised to 4, okay. Other cos raised to 4, one cos will get cancelled from the raised to 4. Now we have to write down LHS is equal to
sin a into 1 cos is cancelled, cos raised to a, plus 1 sin get cancelled, sin cube a. Here it is cos, here it is cos. या ठिकाणी बघा प्लस साइन इंटू ची हे बघा इंटू असले की दिस इज कन्सिडर्ड एज वन टर्म. हियर इट इज इंटू, दिस इज कन्सिडर्ड एज वन टर्म. Here it is sin, here it is sin. You can take sin out of the bracket. Into, here it is cos, here it is cos. Cos A will be out of the bracket. One sin and one cos. Sin बाहेर आला, इथे काहीच राहणार नाही sin ची टर्म. Cos बाहेर आला, one cos is out of the bracket, so remaining term is cos square A, plus one cos is here and one sin is here. Out of 3, one sin is here. Remaining term is sin square A. Sin square plus cos square is equal to 1, which is equal to into 1 means sin A into cos A, which is equal to RHS. Hence proved. Okay, hence proved. Write down this example. After this we are going to see the next example. Okay, okay, the last one 11, because 12 number is homework for you. Okay, the last one 11 is we have to show that sec raised to 4a into 1 minus sin raised to 4a is equal to, no, it's minus 2 tan square a is equal to 1. RHS is 1. Now consider the LHS. Sec raised to 4a into 1 minus sin raised to 4a minus 2 tan square a. Okay. Now this is the Now one by one we are going to see, which is equal to sec raised to 4a into 1 sec raised to 4a minus sec raised to 4a into sin raised to 4a minus 2 tan square a will be as it is, which is equal to sec raised to 4a minus sec means 1 upon cos, sin raised to 4a as it is 1 upon cos raised to 4, cos sec raised to 4 minus 2 tan square a, which is equal to sec raised to 4a minus sin by cos, it is tan raised to 4 minus 2 tan square a. Okay, now as we know that sec square minus tan square is equal to 1 by the property. Which one? Look at here, 1 plus tan square a is equal to sec square a. So you can write tan square right hand side लगेल्यावर काय, 1 is equal to sec square a minus tan square a, means sec square a minus tan square a is equal to 1 by the identity. Okay, so here can we make the raised to 2 power over here, sec raised to 2 tan raised to 2, because minus sign is already over here. Okay, let's try. LHS is equal to sec raised to 2a. For balancing we have to write down raised to 2, because 2 into 2 will be 4. The term is balanced, minus tan square a raised to 2 minus 2 tan square a as it is, the third term. Okay, now it is like a square minus b square. What is the formula for the a square minus b square? A minus b into a plus b. So like that, this term is a, this term is b. A minus b means sec square a minus tan square a. A minus b into a plus b.
sec square a plus tan square a minus 2 into tan square a, because this is the, if you are considering this term as a square, this term as b square, so you can write the a minus b into a plus b. Here it is into, so by identity you can write the 1 over here, sec square a plus tan square a minus 2 tan square a, 1 into this term. You can open the bracket because this term sec square a plus tan square a minus 2 tan square a, it is like a minus 2a, a minus 2a will be minus a, like that. Remaining is sec square a as it is, tan square a minus 2 tan square a, it will be minus tan square a. Again by the identity, sec square a minus tan square a will be 1, which is equal to RHS. LHS is equal to RHS, hence rule. Okay, this is all about the example number 11. या ठिकाणी एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, जर आपल्याला कोणता पार्ट समजत नसेल तर लेक्चर रिपीट करून करून बघा. काही लेक्चर स्टार्टिंगचे मी थोडंसं मराठी एक्सप्लेनेशन केलेलं आहे, आता मी या ठिकाणी इंग्लिशमध्ये एक्सप्लेनेशन केलेलं आहे. तर आपण तुम्हाला जसं जसं वाटेल सर थोडंसं मराठी एक्सप्लेनेशन मी वाढवेल, ठीक आहे. पण तुम्हाला जसं रिक्वायरमेंट असेल मला तुम्ही मेसेज करा, काही वाटलं तुम्ही डिरेक्टली कॉल करा. आणि आज आपण या ठिकाणी फॉर्म्युलेची रिव्हिजन घेतली नव्हती, आज तुम्ही स्वतःच्या स्वतः करायचे आहेत. सगळ्यात पहिले हे प्रॉब्लेम लिहून काढण्याच्या आधी एकदा फॉर्म्युले परत लिहून काढा, महत्त्वाचे आहे. मी तुम्हाला सांगतोय म्हणजे काहीतरी रिझन आहे. एक जवळपास 11-12 वर्ष झाले हे चॅप्टर्स आम्ही शिकवलो, तर आम्हाला माहिती हे नंतर विसरायला होतं. त्यामुळे तुम्ही आता ते प्रत्येक लेक्चरच्या वेळेस एकदा लिहून काढणं गरजेचंच आहे. त्यामुळे एकदा फॉर्म्युले परत लिहा, किती कंटाळा आला तरी. त्यानंतर हे लिहायला स्टार्ट करा. 1.1 मधला क्वेश्चन नंबर 7 अँड द क्वेश्चन नंबर 12 is a homework. Okay, after that we are going to start with the second exercise. When the second exercise will get over, chapter will be over trigonometry. After that we will move to the science subject. त्यानंतर आपण सायन्स सब्जेक्ट बघूया, त्यामधला ग्रॅव्हिटेशन चॅप्टरला स्टार्ट करू. एक हार्डली 3-4-5 लेक्चर अजून लागतील मला ट्रिग्नोमेट्री कंप्लीट करण्यासाठी. ट्रिग्नोमेट्री त्या ठिकाणी कंप्लीट झालं, तुम्हाला टेस्ट पेपर पण देणार आहे मी त्याच्यावरचा, तुम्हाला त्याच्यावरचे टेस्ट सॉल्व करायची राहील घरच्या घरी. लेक्चर स्टार्ट झाल्यानंतर ज्या वेळेला आपले क्लासमध्ये लेक्चर स्टार्ट होईल त्यावेळेला तुम्हाला ते पेपर सगळेच्या सगळे सबमिट करायचे असतील. आता तुम्ही ही घरच्या घरी व्यवस्थित प्रॅक्टिस करा. हा चॅप्टर झाल्यावरती आपण सायन्सचा चॅप्टर स्टार्ट करू. मग सायन्सचा एक चॅप्टर कंप्लीट झाला की परत आपण मॅथचा एक चॅप्टर स्टार्ट करूया. ओके, हॅव अ नाईस डे, टेक केअर. 7वा आणि 12वा 7th and 12th एक्झाम्पल इफ यू आर नॉट गेटिंग फ्रॉम द 1.1 मला मेसेज करा, कॉल करा, किंवा मी उद्या एक्सप्लेनेशन करेलच तुम्हाला. ओके, बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे.